राधिका, रेवती, ऑफिसला चाललीयस का? हो आता आवरलं की निघते. तुला नाही जायचंय? हो जायचंय ना. तू केस कसे मेंटेन करतेस ग? किती छान आहेत तुझे केस. माझ्या केसांची खूप वाट लागली आहे ग. पण मग तू काळजी का नाही घेत? कशी घेऊ काळजी आणि कधी घेऊ? अगं न्यूज रिपोर्टरचा जॉब म्हटलं की दिवस रात्र इकडून तिकडे फिरा. ऊन पाऊस वारा धूळ ह्या सगळ्यांमुळे माझ्या केसांची वाट लागली. डॅमेज होत आहेत माझे केस आणि कामामुळे सलॉन मध्ये जायला वेळ नाहीये. रेवती, तुला सलॉन मध्ये जाण्याची काही गरज नाही. तुला हवा असा हेअर एक्सपर्ट जो तुझ्या केसांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा नायनाट करेल. म्हणजे लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 हा असा हेअर एक्सपर्ट आहे जो माझ्या केसांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सना दूर ठेवतो. म्हणूनच माझा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तेही डॅमेज केसांच्या 5ही प्रॉब्लेम्सशी लढून. थँक्यू. अरे श्रेयस, तुला एक सांगायचं होतं. जेनी, आपली ती बातमी काय फायनली ना, राधिका वहिनी आणि सौमित्र. फायनली काय जेनी, काय झालं? अरे साखरपुडा होणार आहे त्यांच्या 2 दिवसात. काय तुम्ही ही बातमी अशी सांगताय मला आनंद सर? म्हणजे 2 दिवसात साखरपुडा, क्या बात आहे. चेहरा कसा झाला होता याचा. हे आपण मॅम आल्या ना की त्यांना सरप्राईज देऊयात. हा प्रश्नच नाही. मॅम आता कधी येतील? मला असं वाटतं आपण एक छान सरप्राईज पार्टी प्लॅन करूया, प्री एंगेजमेंट पार्टी. हो, आपल्या सगळ्या स्टाफकडनं वहिनी आणि सौमित्राला पार्टी देऊयात. आणि ही इतकी छान बातमी तुम्ही असा चेहरा करून सांगितलीत म्हणून माझ्याकडनं सगळ्यांना स्वीट. अरे वा वा वा, अरे कमाल ना बाई. वगैरे आता सोडून द्या. अरे म्हणजे काय? आता हा रघु असता ना तर म्हणाला असता, सगळी गजानन महाराजांची कृपा आहे, राधिका मॅम आणि सौमित्रीचं लग्न ठरलं बाबा. वा वा जेनी वा. पण आता मॅम आला ना, सगळ्यात आधी मी कॉंग्रॅच्युलेट करणार आहे. ओके, 1 मिनिट. मी जे स्वीट्स मागवणार आहे ते ह्याच्यासाठी मागवणार आहे कारण पहिले काँग्रेट्स मी करणार आहे. अरे याच्यात काय एवढं? का म्हणजे मी मला म्हणताय लेडीज फर्स्ट, हे ठरलेलं आहे की नाही? हे कुठनं? अरे कॉंग्रॅच्युलेट करायचं, त्यात लेडीज फर्स्ट काय? अजिबात नाही. हो बरोबर. बसा बसा बसा. वा 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 वा, कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. कमाल कमाल. आता फक्त पार्टी करूया आणि कमाल एन्जॉय करूया. हो, पण तुम्ही सगळेजण इथे काय करताय? अरे वहिनी, ते सगळं सोडा. मला सौमित्रने जेव्हा फोन करून सांगितलं की 2 दिवसात साखरपुडा आहे, माझं सर 2 दिवसात आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मी फक्त प्लॅनिंग करत होतो, रात्रभर झोपलो नाही मी. खोटारडे. खोटारडे काय, खरंच. हो, म्हणजे शॉपिंग कुठून करायची ते सगळं मी ठरवलंय. काय करायचं तसंच करायचं आपल्याला. वहिनी, आनंद सरांनी ठरवलेलं असेल किंवा नसेल, पण तुमच्या डोक्यात जे काही प्लॅनिंग आहे ते आम्हाला सांगा. आम्ही सगळी कामं करू, टेन्शन घेऊ नका. बरं ठीक आहे. बरं आनंद भाऊजी, आपल्या आजच्या मीटिंगचं काय? अच्छा, ते आपल्या ऑफिसची मीटिंग. हो, ते आहे ना आता आपलं ते इंटरनल मीटिंग आहे आज. ठीक आहे, मग थोड्या वेळाने कॉन्फरन्स मध्ये जमूया. ठीक आहे, मी अरेंजमेंट करून येते. आय एम व्हेरी एक्साइटेड मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. थँक्यू. वहिनी, काय झालं? तुम्ही टेन्स का दिसताय? नाही, काही नाही. काल नीट झोप झाली नाही ना म्हणून. बाकी काही. अच्छा, म्हणजे मी समजू. अरे माझी झोप उडाली, तुम्ही पण कसं झोपणार? एक्साइटमेंट. हा, ते ठेवा, एक्साइटमेंट ठेवा. बरोबर आहे. चला चला, या इंटरनल मीटिंगची तयारी करूया मस्त पैकी. वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन. आय एम व्हेरी हॅपी. हॅलो मॅम, मी राधिका सुभेदार बोलतेय. बोला. काय करतेस?
तू हे विचारायला फोन केलायस? तसं समज हवं तर. अशक्य आहेस. तो तर मी आहेच. काय करू ग राधा? बरं मग ठीक आहे, टाइमपास करू नकोस, ठेव फोन. अगं ऐक ना, कामं तर मला पण आहेत, पण मी काय करू सांग. आता खरंच मला सारखी आठवण येते तुझी. तुझी आठवण आली की मला काही सुचत नाही, मग मला काही कळत नाही काय करायचं, आणि मग मी फोन करतो तुला. अरे हसू नकोस, आय एम सिरियस. ठीक आहे, पण तरी आता फोन ठेव आणि जरा कामात कॉन्सन्ट्रेट कर ना. ऐक ग, ऍक्च्युली माझ्या मम्माचा एक निरोप आहे, तो द्यायला मी फोन केलाय. काय निरोप आहे आईंचा? राधा, आज साखरपुड्याची बोलणी करायला आम्ही घरी येतोय तुझ्या. कधी? आज संध्याकाळी. अरे मग आधी का नाही सांगितलंस मला? हो हो हो, पण ओके हायपर होऊ नको, तशी काही घाई नाहीये. आम्ही पण निघणार आहोत थोड्या वेळाने, तू पण तुझं काम आटप आणि निघ. ओके? अरे पण काहीच तयारी नाहीये, मी आईंना सुद्धा काही सांगितलेलं नाहीये. ते त्याचं नको टेन्शन घेऊ, मी ऑलरेडी आईंना फोन करून कळवलेलं आहे. हा, तू कसलंही टेन्शन घेऊ नको, तुझं काम आवर आणि निघ आरामात. आपण भेटू डायरेक्टली घरी. ओके? हो, मी ऑफिस मधनं निघून घरी पोहोचले सुद्धा, पण बर ठीक आहे, ये. मला खूप टेन्शन येत आहे रे. अरे आज कसलं टेन्शन घ्यायचंय? मम्माने आपल्या लग्नाला अतिशय मनापासून परवानगी दिली आहे राधा. आता फक्त साखरपुड्याची बोलणी करायला येतोय, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. ऐक ना सौमित्र, आपण साखरपुडा अगदी साध्या पद्धतीने केला तर चालेल का? म्हणजे मला असं वाटतंय, तुझं काय मत आहे? चालेल, ते धावेल ग राधा. तुला तसं वाटतंय ना, काही प्रॉब्लेम नाही. मम्माला पण तसं सांगेन मी. ओके? मग ठीक आहे, थँक्यू. कशासाठी? नाही, या बाबतीत आपली मतं जुळतायत म्हणून बरं वाटलं मला. आता आयुष्यभर बरंच वाटणार आहे तुला राधा, कळलं? आणि आपली सगळी मतं जुळतीलच बहुतेक. काही टेन्शन घेऊ नकोस, आता मी आहे ना. हा, या आरामात शांतपणे घरी. ओके? ये लवकर, मी वाट पाहते. बाय. बाय. राधिका, एंगेजमेंटसाठी कॉंग्रॅट्स. थँक्स. एक मिनिट, माझं पूर्ण बोलून झालेलं नाही अजून. काय आता? नाही, अजून एका गोष्टीसाठी तुला कॉंग्रॅच्युलेट करायचं होतं ग. तुझं लफडं सक्सेसफुल झालं ग. माझं लफडं नाहीये. मग काय आहे? नाही, तुला आठवत नसेल, पण लफडं हा वर्ड मी तुझ्याकडनंच शिकले. आठवतं ना तुला, माझ्या आणि गॅरीच्या प्रेमाला सुद्धा तू लफडं डिक्लेअर केलं होतंस. सो तू जे करते ते लफडंच आहे, हो ना? ते सक्सेसफुल झालं म्हणून तुला कॉंग्रॅच्युलेट केलं पण. नाही, तरीही माझं लफडं नाहीये. काय ना शन्या, तुझी बुद्धिमत्ता एवढीशीच आहे, त्यामुळे तुला हे एवढंच सुचतं. यांनी जे केलं ना, ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आणि मी माझ्या संसाराला नव्यानं सुरुवात करते, नवीन संसार करते, कळलं? त्यामुळे ते प्रेम आहे. आणि यांची आणि सौमित्रची कधीही तुलना होऊ शकत नाही, जशी प्रेमाची आणि स्वार्थाची तुलना होऊ शकत नाही तशीच. पण गॅरीचं माझ्यावर प्रेम आहे. तुला तसं वाटतं, तुला असं वाटतं की यांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मग तरी सुद्धा गार्डन मध्ये माझ्या मागे मागे गुलाबाची फुलं घेऊन येतात, मला म्हणतात तू अजूनही माझी लिगली बायको आहे म्हणून. अर्थात ते लिगली वगैरे ते सगळं मी त्यांना लवकरच समजावेन, पण आता तू लक्षात घे की यांच्यासारखा स्वार्थी आणि धूर्त माणूस कुणाचाच नसतो, कळलं? हे जितकं लवकर समजून घेशील तितकं तुझ्यासाठी बरं. आता विषय सुरू झालाय म्हणून विचारतो, आम्ही काही मेनू ठरवलेला आहे सगळ्यांनी.
तर तुम्हाला काही आवडत असेल तर तुम्ही पण सुचवा. अहो असं काही नाही, तुम्ही जे काही ठरवाल ना ते सगळं चालणार आहे. कारण मुळात तुम्ही सगळे एवढे खवय्ये आहात, त्यामुळे जे काही मेनू तुम्ही ठरवाल तो चांगलाच असणार आहे. तुम्हाला काका आवडते? अहो सगळं चालतं. आणि तुम्ही एवढं प्रेमानं खायला घालताय ते पाहतेच आहे. सौमित्राचे किती लाड करता आहात. अहो आतापर्यंत तो मुलगा म्हणून लाड करून घेत होता, आता तर जावई झाला म्हणजे आणखीन जास्त लाड. ते तुम्हाला काका आवडते वरून आठवलं मला, महाजनी काका कुठे आहेत? येणार होते. हा ते गेले असेल ना पेड्यांची टेस्ट घ्यायला. म्हणजे काही नाही रे, ती आमची गंमत गंमत. तर सौमित्र आणि राधिका, आम्ही सगळ्यांनी तुमचा साखरपुडा धूमधडाक्यात साजरा करायचं ठरवलंय. काय रे, शांत का तुम्ही दोघे? तू बोलतेस का मी सांगू? नाही नाही थांब राधा, मी सांगतो. सॉरी, म्हणजे आम्ही अचानक सगळं सांगतोय. तुम्ही एवढं उत्साहात सगळं ठरवताय, पण म्हणजे ते सांगणं भाग आहे, त्याशिवाय सॉरी. आम्ही दोघांनी असा निर्णय घेतलाय की साखरपुडा नाही करायचा. अरे सॉरी, हिचा चेहरा बघून मला पुढे जमेना. नाही तूच सांग आता काय ते. सॉरी रे, एवढं काही सिरियस काही नाहीये. ठीक आहे. ती नालायक रे. ह्याच्याबरोबर लग्न करणार आहेस तू? नाही तसं नाहीये. म्हणजे आम्हाला फक्त इतकंच म्हणायचंय की साखरपुडा करूया, पण साध्या पद्धतीने करूया, घरच्या घरी. आणि मला सुद्धा पटलंय हे, सो माझा सुद्धा सपोर्ट आहे तिला. पण असं का करायचं तुम्हाला? का बाई राधिका, तू असंच बोलत आहे? आता हा सगळा तामझाम आम्ही तुझ्यासाठीच करत आहोत ना. हो, पण मला असं वाटतंय की साखरपुडा किंवा लग्न समारंभ या सगळ्यावरती इतका खर्च करणं बरोबर नाहीये. म्हणून बाकी काही नाही. आपण आपल्या घरच्या सगळ्यांना बोलवूया आणि ऑफिस मधल्या काही जणांना बोलवूया. थोडक्यात करूया सगळं, इतकंच. बरं ठीक आहे, पण या बाबतीत वसुंधरा ताईंचं पण थोडं मत घ्यायला हवं ना. चालेल का तुम्हाला? चालेल. राधिका, तुझा समजूतदारपणा मला आवडला. खरंच लग्न समारंभात आपण किती विनाकारण खर्च करत असतो. मला सुद्धा चालेल ना साधा साखरपुडा. पण हे बघ राधिके, आम्ही यामध्ये बाकी काही काटछाट करणार नाही. त्या सगळ्यांनी बायकांनी ठरवलेलं आहे खरेदी जोरदार करायची, त्यामुळे त्यांचं हिरमोड होऊ देऊ नको. बस ठरलं तर. आता प्रश्न खरेदीचा. तुम्ही दोघे जण केव्हा जाताय खरेदीला? केव्हा पण, कधी जाऊया? उद्या जाऊया का राधा? चल ना जाऊया, आनंद जेनी पण येतील. आणि रेवती म्हणजे काय, रेवती पाहिजे? अगं इथे सगळ्यांना मदतीला थांबायला लागेल ना. इथे एवढी माणसं आहेत काम करायला, उगाच काहीतरी कारण सांगू नको. चल बरं, उद्या ठरवूया. सौमित्राची अंगठी मी घेणार आणि राधिकाची पण. माझी इच्छा आहे, नाही म्हणू नका. आपण अहो मलाही थोडं कौतुक करू दे ना सुनेचं. जसा सौमित्र माझा, तशीच राधिकाही माझीच. तुम्ही तुमच्या इच्छेनं तिला जे द्यायचं असेल ते द्या. मी माझ्या इच्छेप्रमाणे करते. चालेल? बरं, मग आम्ही बाकीच्या तयारीला लागतो. हा काय वसंतराव? नानासाहेब बोलले म्हणजे देव बोलले.
शनाया अगं काय करतेस तू वेडे शनाया ऐक अगं तू सामान काय बाहेर फेकतेस बच्चा काय चाल मी तुझा बच्चा नाही ओके मी शनाया सबनी से एक बिझनेस वुमन आहे मी सो बिहेव अगं मी कधी अमान्य केलंय पण तू असं का बघतेस घराबाहेर काय काढतेस मला यू नो इट व्हेरी वेल तुझं अजूनही प्रेम आहे ना राधिकावर मग जा तिच्याकडे जाऊन राहा जा नाही ऐक यार तू असं नको वागूस असं काय केलंय मी हा आणि जा जा काय म्हणतेस सारखी अरे तुझं कसं बिहेवियर आहे गॅरी तुला अजूनही इन्सिक्युअर वाटतंय ना राधिका बद्दल मग जा ना तिच्याकडे जाऊन राहा तू घराबाहेर जा यार मला नाही बघायचं ऐक वेड्यासारखं करू नकोस असं मला काही वाटत नाही आणि इथे राहू नकोस म्हणजे मी काय नोकर आहे का तुझा हा सगळी कामं करतो मला उलट तू पगार द्यायला पाहिजेस पण असं वागतेस जर हाकत देस काय ना मग मी पगाराचा विषय कुठं आला इथे तू माझा नवरा म्हणून इथे राहतोस ना मी तेच सांगतो ना काय तुझं काय म्हणणं काय पण प्रेम तर तिच्यावर करतो नाही खोटं बोलू नकोस काय हो काय चाललंय हे की बाया गुरुनाथला घराबाहेर काढतो हे होणार होतं 2 बायका गंमत आहे का एक मिनिट काय चाललंय काही नाही हो नेहमीच झालंय हे इथे राहायला आल्यापासून सोसायटीची शांतताच गेली आहे शनाया चल आपण आज जाऊ ते सामान आत घेतो आपण आपलं आपलं का आत का जाऊ लाज वाटते तुला लोकांसमोर मी खरं बोलतेय त्याची नाही मला नाही राहायचंच नाही तू घराबाहेर गेट आउट असं काय करतेस वेड्यासारखं तू प्लीज असं नको ना उगीच करू आपण आत बोलू ना आपलं ठीक आहे बोलू राधिकाला बोलव इथे नाहीतर आत्ता कबूल कर की तुझं तिच्यावर प्रेम नाहीये नाही प्रेम तू काहीतरी काय बोलतेस खोटं बोलू नकोस मला सगळं माहितीये मग तिला पार्क मध्ये भेटायला कशाला गेला होतास आणि ते रोज माझ्यासाठी नव्हतं तिच्यासाठी होतं काय चाललंय काका तुम्ही मध्ये बोलू नका कळला ना तुमचा काही हक्क नाहीये शनाया एक अक्षर जरी बोललीस ना सोसायटीची नोटीस पाठवीन सोसायटीतल्या लोकांना किती त्रास होतो तुला काही कल्पना आहे का आणि तुमचे जे काय वाद असतील ना ते घरातल्या घरात मिटवा इथे तमाशा नको आहे नो आर्ग्युमेंट्स छान मांडलाय नुसता सहन करतो म्हणून अतिरेक करताय बस 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 आता काही एक ऐकून घेणार नाही परत जर गोंधळ घातलात ना तर पोलिसात कंप्लेंट करीन शनाया आपण आज जाऊ आपण आज प्लीज तू आज चाल ना आपण आज बोलूया प्लीज चला चला तुम्ही घरी चला परत काही झालं तर मी बघतो चला 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 काय चाललंय शट अप गॅरी एक शब्द बोलू नकोस तू परत घरात कसा आलास आणि त्या मिशीला तर मी नंतर बघून घे गॅरी काय चाललंय तुझं अरे आपण इथे कशासाठी आलोय मी इथे गुड फॉर नथिंगला लेसन टीच करायला आली आणि तुझं काहीतरी वेगळंच चाललंय तू इन्व्हॉल्व्ह होत चाललायस तू इन्सिक्युअर होतोस शनाया असं काही नाही अगं कुणी तुला सांगितलं प्लीज तू खोटं बोलू नकोस मला माहितीये तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय यार आय कॅन रीड इट इन युअर फेस तिचं मेकओव्हर झाल्यापासून तू कसा बघतोयस तिच्याकडे तुझ्या पोटात बटरफ्लाय उडत असतात प्लीज असं काही नाहीये तुझी शपथ घेऊन सांग प्लीज खोटी शपथ घेऊ नको मी मरून जाईल हे बघ शनाया एक लक्षात घे असं काही नाही होणार आहे म्हणजे असं काही नाही झालेलं मी फक्त तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय बाकी काही नाही कशाला पण तुला काय गरज आहे तिचा साखरपुडा होतोय तर होऊ दे ना तुला काय करायचंय तू काय इन्सिक्युअर होतोस मला काय करायचं म्हणजे शनाया ती बायको आहे माझी आहे नाही ती तुझी बायको होती आता मी तुझी बायको आहे तुझा आणि तिचा काही संबंध नाहीये गॅरी हो नाही मला माहिती आहे शनाया पण एक 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 गोष्ट मला सांग आपण इथे गुलमोहर मध्ये काय आलो त्यांना त्रास द्यायला आलो ना तेच करतो ना मी नाही ना तू ते नाही करत आहेस तू त्रास देत नाहीयेस तू इन्व्हॉल्व्ह होतोयस गॅरी तुझ्या वागण्यावरनं कळतंय यार ते काय चाललंय तू तुझं वागणं बदल नाहीतर मी तुला शेवटची वॉर्निंग देते तुझं असाच वागत राहिलास तर मी तुला सोडून निघून जाईल शनाया